वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। नमस्कार, श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या क्षणाची सर्वात मोठी बातमी 22 जानेवारी 2023 रोजी श्री क्षेत्र अयोध्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिराचे उद्घाटन होणार असून प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी अयोध्या नगरीमधून श्री क्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणी कलशाच्या रूपाने सर्वांना आमंत्रण देण्यात आले। त्यावेळी श्री हरिभक्ती पारायण गुरुवर्य शंकर महाराज पंचाळ गुरुजी यांच्या हस्ते कलशाचे पूजन करण्यात आले। रूपात म्हणजे रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा ज्या आपल्या गर्भगृहात रामलल्लाच्या होणार आहे। आता जे भव्य मंदिराचं राम मंदिराचं काम चालू आहे त्याचं आमंत्रण म्हणून प्रत्येक गावाला, प्रत्येक शहराला आणि प्रत्येक वस्तीला मंगलाक्षता येणार आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून हा जो कलश आहे हा आपल्याला अयोध्येतनं आळंदीमध्ये आलेला आहे राम जन्मभूमीतून। तर ह्या राम जन्मभूमीच्या कलशाच्या आपण पूजना करता आणि यात्रेकरता आज सगळे एकत्र आलेलो आहोत। थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो की साधारण सुमारे 400 ते 500 वर्षाच्या अथक संघर्षातनं आज कुठेतरी राम मंदिर, आपल्या स्वप्नातलं राम मंदिर आज उभं राहते आणि याच्या पाठीमागं हजारो लाखो लोकांचं बलिदान या राम मंदिराकरता आहे। साधारणपणे 65 एकराच्या परिसरात हा परिसर आहे राम मंदिराचा आणि आता जे मंदिराची वास्तू आहे ही 3 मजली वास्तू आहे, म्हणजे तळमजला, पहिला मजला आणि दुसरा मजला। आता जे प्राणप्रतिष्ठा होणार आहे श्रीरामाची बाल स्वरूपातली ही आत्ताच्या तळमजल्यावर गर्भगृहात 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्याला आपल्या देशाचे पंतप्रधान आणि सरसंघचालक आणि अजून 4000 देशभरातली संत मंडळी, सर्व स्तरातील समाजातील सर्व स्तरातील संत मंडळी उपस्थित राहणार आहे। नमस्कार, वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे।
प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी अयोध्या नगरीमधून श्री क्षेत्र आळंदी देवाचे या ठिकाणी कलश आलेला आहे. तर त्याबद्दल आपल्याबरोबर हरिभक्तीपरायण गुरुवर्य शंकर महाराज पांजळ गुरुजी आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय सांगाल. चरितं रघुनाथस्य षट्कोटी प्रविस्तरम एक एकमक्षरम पुषम महापातकनाशनम. विश्वसंत हृदय सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुण्य पावन भूमीमध्ये आज आपल्या सर्वाच्या दर्शनाकरता, सर्वाचा आपला आनंद व्यक्त करण्याकरता अयोध्येहून या ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्राचं आपल्याला आमंत्रण आले कलशाच्या रूपानं. तर सर्वांनी या कलशाचं स्वागत करावं, सर्वांनी दर्शन घ्यावं आणि आपलं असणारं जीवन कृतार्थ करावं, एवढं बोलून मी संपतो.